बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी कोल्हापूरच्या रणमैदानातून। खासदार संजय मंडलिकांनी वादग्रस्त विधान केलंय। आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत असं वक्तव्य मंडलिक यांनी केलंय। तुम्ही आम्ही कोल्हापूरची जनता खरी वारसदार असून माझ्या वडिलांनी खऱ्या अर्थानं पुरोगामी विचार जपला असं मंडलिक यांनी म्हटलंय। आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, वारसदार खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार ते नाहीत। खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत, शाहू आंबेडकरांची मान मंडळी आहोत आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोल्हापूर विचाराचा उल्लेख बाळासाहेब साहेबांनी केला। माझे वडील कलापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचारला। दरम्यान संजय मंडलिक यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनीही भाष्य केलंय। करण्याचं त्यांच्या मनात असू शकत नाही। स्लिप ऑफ टंग झाले किंवा संदर्भ काय मला माहीत नाही। तथापि मला वाटतं अनेकदा अशा प्रकारचं राजघराण्याविषयी बोललं गेलंय, त्याचं समर्थन होऊ शकत नाही। संजय राऊत साहेब काय बोलले होते की वंशजांचे पुरावे द्या, हे कुठल्या संस्कृतीत बसतं? तर कोल्हापूरच्या रणांगणामध्ये स्वतः शाहू महाराज हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। मबियाकडून त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता त्यांचे विरोधक असलेल्या मंडलिक यांनी त्यांच्यावर तुफान हल्ला चढवलाय।